राज्यातील शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी। फायनली ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत होता ती गोष्ट होत आहे आणि ती गोष्ट म्हणजेच PM किसान योजनेचा हप्ता कधी येणार, 20वा हप्ता कधी येणार, हा तुम्हाला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं आता उत्तर आलेलं आहे। PM किसान योजनेचा 20वा हप्ता वाटप करण्यात येत आहे। तुमच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर आपण घेऊन आलेलो आहोत। ही संपूर्ण सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। PM किसान योजना, नमो शेतकरी योजना सोबतच पीक विमा 2024-25 आणि कृषीच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी मदत होणार आहे चॅनलची। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही, पटकन सबस्क्राइब करायचं आहे। चला सबस्क्राइब करून टाका। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पाहूया PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। PM किसान योजनेचा 20वा हप्ता बिहारमधून वाटप करण्यात येत आहे। पाहूया सगळ्यात मोठी ही अपडेट। त्यापूर्वी कृषी विभागाच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांना, PM किसानच्या लाभार्थ्यांना सल्ला देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आलेला आहे की त्यांनी आपल्या PM किसान खात्याची स्थिती, आधार लिंकिंग, बँक डिटेल्स याची वेळोवेळी पडताळणी करायची आहे। अनेक वेळा चुकीची माहिती किंवा KYC पूर्ण न झाल्यामुळे हप्ता अडकतो, त्यामुळे संबंधित अपडेट्स लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे। तर शेतकरी बांधवांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे। PM किसान योजनेचा हप्ता वाटप करण्यात येत आहे। त्यापूर्वी तुमचं PM किसान योजनेचं जे खातं आहे ते तुम्हाला तपासायचं आहे। तुमचं आधार लिंकिंग आहे का, बँक डिटेल्स चेक करायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC पूर्ण आहे की नाही हे सगळ्यात अगोदर पाहायचं आहे। जर KYC पूर्ण असेल तरच हप्ता मिळणार आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे। तर ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांनी KYC पूर्ण करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा करण्यात येणार आहे सरकारच्या माध्यमातून। तर या ठिकाणी पाहू शकता आता PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासंदर्भात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी रुपये 6,000 आर्थिक मदत जी आहे ती दिली जाते। ही रक्कम दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये हप्त्यामध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जात असते आणि यानुसारच आत्तापर्यंत पाहू शकता 19व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे। शेतकऱ्यांना मिळालेला 19वा हप्ता यापूर्वीचा 24 फेब्रुवारीला मिळालेला होता आणि आता थेट 20वा हप्ता वितरित करण्यात येत आहे। 20व्या हप्त्याची प्रतीक्षा तुमची संपलेली आहे। 20वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून। थेट देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा जो हप्ता आहे तो वाटप करण्यात येत आहे। आता सगळ्यात मोठी माहिती आहे पहा। मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात म्हणजेच 18 किंवा 19 जुलै रोजी PM किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे। देशभरातील सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांची रक्कम ट्रान्सफर होऊ शकते। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा 18 जुलै रोजी या ठिकाणी पहा मोतीहार येथे सभा घेण्यात येणार आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे। बिहार या राज्यामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 18 जुलै रोजी मोतीहार या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच सभेमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20व्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे। याच कार्यक्रमातून हप्त्याचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये पाहू शकता गेल्या वेळीप्रमाणेही यावेळी मोठ्या कार्यक्रमात हप्त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 जुलै रोजी बिहारच्या मोतीहार येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत आणि याच कार्यक्रमातच 20वा हप्ता जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मोतीहार या ठिकाणी बिहार या राज्यातील या ठिकाणी हा जो हप्ता आहे तो वितरित करण्यासंदर्भात घोषणा जी आहे ती करण्यात येणार आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे। खूप दिवसापासून तुम्ही या हप्त्याची वाट पाहत होता। PM किसान योजनेचा 20वा हप्ता कधी जमा होणार,
तर आता उत्तर आलेलं आहे 18 ते 19 तारखेला हा हप्ता तुम्हाला मिळू शकतो। या ठिकाणी PM किसान योजनेचा 20वा जो हप्ता आहे तो 18 किंवा 19 जुलै रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांनी हप्ता वेळेवर मिळवण्यासाठी KYC सोबतच आधार लिंकिंग आणि बँक डिटेल्स अपडेट करणे आवश्यक आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना देखील देण्यात आलेल्या आहे। शेतकरी बांधवांना यावर्षी अद्याप एकच हप्ता मिळालेला असून 20व्या हप्त्याकडे कोट्यवधी शेतकरी वाट पाहत आहेत। तर नक्कीच पहा 2025 मधील हा जो हप्ता आहे तो शेतकरी बांधव खूप आतुरतेने वाट पाहत आहेत या हप्त्याची। यापूर्वी एकच हप्ता मिळालेला आहे। 24 फेब्रुवारीला 19व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि त्यानंतर जूनमध्येच हा 20वा हप्ता मिळायला पाहिजे होता। नियमानुसार 4 महिन्यांनी हा हप्ता वितरित केला जातो। वर्षाला तुम्हाला 6,000 मिळतात। 2,000चे 3 हप्ते वर्षामध्ये मिळतात। त्याचमुळे आता 2025चा जो हप्ता आहे तो 24 फेब्रुवारीला मिळालेला होता। 24 फेब्रुवारीला मिळालेला होता 2025चा हप्ता आणि आता 20वा हप्ता जुलैमध्ये मिळत आहे। 18 ते 20 तारखेदरम्यान म्हणजेच 18 किंवा 19 तारखेला या हप्त्याची घोषणा होईल। पण 20 तारखेपर्यंत हा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल। बिहार या ठिकाणाहून या हप्त्याचं वितरण होणार असल्याची शक्यता आहे, कारण बिहार या राज्यामध्ये निवडणुका आहेत आणि याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार या राज्यातील मोतीहार या ठिकाणाहून एक सभा घेतली जाणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता वितरित केला जाऊ शकतो। यापूर्वीही पहा अशा पद्धतीने झालेले आहे। एक बटन दाबता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत। परंतु जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर या अगोदरचे तुम्हाला काय करायचं आहे, तुमची खातं चेक करायचं आहे, KYC चेक आहे की नाही पूर्ण ते पाहायचं आहे, आधार लिंकिंग आहे का, बँक डिटेल्स व्यवस्थित आहेत का, ही सर्व माहिती अद्ययावत ठेवायची आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत। सरकारने जरी पैसे पाठवले तरी पण तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत जर तुमची KYC बाकी असेल, आधार लिंकिंग नसेल, बँक डिटेल व्यवस्थित नसतील तर। त्यामुळे ही सर्व काळजी घ्या, पैसे जमा होणारच आहेत। खूप महत्त्वाची अपडेट आहे, सगळ्यात मोठी घोषणा आहे ही। लोकमत या ठिकाणी आलेली ही आपण बातमी पाहिलेली आहे। चला तर मग आता फायनली तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे। PM किसान योजनेचा 20वा हप्ता तुम्हाला 18 किंवा 19 तारखेला वितरित केला जाऊ शकतो आणि 20 तारखेपर्यंत हा हप्ता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। त्यासोबतच आता PM किसान योजनेचा हप्ता आल्याच्या नंतरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील हप्ता जमा होत असतो। त्यामुळे PM किसान योजनेचा हप्ता आला की लगेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील। आता 2 हप्ते एकत्रित येण्याची शक्यता वर्तवण्यात आली नव्हती पहा, परंतु बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलेलं असेल की 2 हप्ते एकत्र येणार, 4,000 येणार, 6,000 येणार, 8,000 येणार, 10,000 येणार, ह्या सर्व अफवा आहेत। अफवांवर विश्वास ठेवू नका। 2,000 रुपये तुम्हाला PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। 2,000 रुपये तर 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत 2 टप्प्यामध्ये। पहिले तर येणार आहेत PM किसान योजनेचे 2,000 आणि त्यानंतर मग नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000। अशा पद्धतीने 4,000 रुपये 2 टप्प्यात जमा होतील। ज्या शेतकऱ्यांना पैसे जमा होणार नाहीत त्यांनी KYC करून घ्यायची आहे, बँक डिटेल्स चेक करायचे आहेत, आधार लिंक नसेल तर लिंक करायचं आहे, DBT लिंक करायचं आहे। ज्यांचं राहिलेलं आहे त्यांनी पूर्ण करून घ्या आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक पण करून टाका।